आज आपण बनवणार आहोत दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवली जाणारी कटाची आमटी। एक म्हणजे खूप जुनी आणि प्राचीन पद्धत जी आजकाल खूप कमी लोकांना माहीत आहे आणि खूप कमी लोक या पद्धतीने कटाची आमटी बनवतात ही। आणि एक म्हणजे आपण आजकाल बनवतो कांदा लसूण मसाला किंवा वेगवेगळे मसाले वापरून बनवतो ती कटाची आमटी। तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। आमटी म्हणजेच पोळीची आमटी बनवण्यासाठी आपल्याला घ्यायची आहे चणा डाळ आणि ती आपल्याला पाव वाटी म्हणजेच एक छोटीशी वाटी भरून घ्यायची आहे। आणि ही डाळ धुवून आपल्याला कुकर मध्ये शिजत ठेवायची आहे। त्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि आता याच्या आपल्याला 2 चिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। जी पहिली पद्धत आहे त्यासाठी जे आपल्याला वाटण बनवायचं त्यासाठी आपल्याला लागेल 2 चमचे सुकं खोबरं, 1 चमचा जिरे, 3 लवंगा, 6 ते 7 काळी मिरी, 7 कळ्या लसणाच्या, 1 किंवा 2 हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर। आणि हे वाटण आपल्याला कच्चच वाटून घ्यायचं आहे। मसाला वाटून झालेला आहे आणि डाळ सुद्धा शिजलेली आहे। तर ही डाळ आता थोडीशी थंड झाल्यानंतर एकतर आपल्याला मिक्सर मध्ये ती वाटून घ्यायची आहे किंवा रवीने किंवा चमच्याने आपल्याला ती चांगली घोटून घ्यायची आहे। डाळ मी मिक्सरला वाटून घेतलेली आहे आणि एका बाजूला तेल सुद्धा तापायला ठेवलेलं आहे। तेल तापलेलं आहे आणि आता आपल्याला सिंपल नेहमीप्रमाणे फोडणी करायची आहे। तर फोडणीमध्ये सगळ्यात आधी आपल्याला घालायची आहे मोहरी। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला जिरे घालायचे आहेत। जिरे अगदी थोडेसे कारण आपण जे वाटण केलेलं आहे त्याच्यामध्ये आपण जिरे घातलेले आहेत। आणि या फोडणीमध्ये महत्त्वाचं म्हणजे लसूण आहे। तर चिरलेला लसूण आपल्याला 3-4 पाकळ्या लसूण चिरून किंवा ठेचून घ्यायचं आहे। जिरे नंतर लसूण घालायचं आपल्याला आणि लसूण थोडं लाल झाला की मग आपल्याला याच्यावर हिंग आणि हळद घालायची। तर या प्रकारच्या फोडणीमध्ये म्हणजे आपण जी पहिला प्रकारची कटाची आमटी करतोय पारंपरिक जुन्या पद्धतीची त्याच्यामध्ये लसणाचं महत्त्व आहे जास्ती। तर लसूण आपल्याला हवाच आहे फोडणीसाठी आणि लसूण लालसर झाला की हिंग घालायचं। हिंग, हळद आणि आता आपल्याला घालायचं आहे वाटण। वाटण थोडंसं परतलं की मग आपण जे डाळ शिजवून घेतलेली आहे आणि जी डाळ आपण मिक्सरला फिरवून घेतलेली आहे त्याचं पाणी आपण वापरायचं आहे। पाणी म्हणजे ते पूर्ण पाण्यामध्ये घोटून घेतलेली डाळ ते आपण अर्धच वापरायचे कारण आपण 2 पद्धतीची कटाची आमटी करतो। तर याच्यासाठी मी हे आधी अर्ध हे डाळ घोटून घेतलेली डाळ याच्यामध्ये घालते। आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे। तर हे पाणी आपल्याला भरपूर घालायचं आहे कारण ही आमटी जी असते ती पातळच असते। आणि चवीपुरतं आपल्याला थोडंसं मीठ घालायचं आहे। तर मी अर्धा चमचा मीठ याच्यामध्ये घालते। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ घालू शकता। आता याला उकळी आली की आपली ही पारंपरिक आणि जुन्या पद्धतीची कटाची आमटी तयार आहे। आता आपण दुसरा प्रकार करूया। याला फक्त एक उकळी आणायची आहे। आपली दुसऱ्या पद्धतीची जी कटाची आमटी आहे जी आपण आजकाल बनवतो जी आपण वेगवेगळ्या पद्धतीने बनवतो तर ही माझी पद्धत आहे। तर याच्यामध्ये मी वापरते 2 चमचे ओलं खोबरं, 3 चमचे भाजलेलं सुकं खोबरं आणि इथे मी 3 चमचे चटणी आपली नेहमीची रेग्युलर चटणी म्हणजेच महाराष्ट्रीयन कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आणि हे सगळं एकत्र आपल्याला मिक्सरमध्ये घालायचं आहे। याच्याबरोबरच आपल्याला
आपल्याला घ्यायचा आहे 5 कळ्या लसणाच्या, 1 छोटा तुकडा आल्याचा आणि 1 मीडियम साईजचा कांदा 2 चमचे तेलावर आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि हे सुद्धा आपल्याला खोबरं आणि चटणी बरोबरच वाटून घ्यायचं आहे। आपलं दुसरं वाटण सुद्धा तयार आहे आणि आता मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालेलं आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी परतून घ्यायची आहे। तर मोहरी मी घालते याच्यामध्ये। मोहरी तडतडल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहे जिरे आणि तुम्ही जेव्हा तेल वापरता, महाराष्ट्रीयन कोणतीही रेसिपी असेल त्याच्यासाठी तुम्ही जे तेल वापरता तर ते शक्यतो तुम्ही शेंगदाण्याचं तेल वापरता आणि पारंपरिक महाराष्ट्रीयन रेसिपी असतात त्यासाठी शेंगदाण्याचंच तेल वापरतात। जिरे आणि या फोडणीमध्ये आपल्याला घालायचं आहे कढीपत्ता। आपण पहिल्या फोडणीमध्ये घातलं होतं लसूण, तर याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता, थोडीशी कोथिंबीर आणि नंतर आपल्याला याच्यावर आपण जे बनवलं होतं ते वाटण घालायचं आहे। हे थोडंसं परतून घ्या। हे आपण भाजूनच घेतलेलं आहे, कांदा आणि खोबरं आपण भाजून घेतलेलं होतं, तर आपल्याला ही खूप जास्ती भाजायची गरज नाही आहे। याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हिंग आणि हळद। तर हे 1 ते 2 मिनिटच आपल्याला परतून घ्यायचं आहे। बघा तुम्हाला दिसत असेल साईडने तेल सुटायला लागलेलं आहे, ते लगेच भाजलं जातं आणि असं 1 मिनिट परतून झालं की मग ते आपण डाळीचं पाणी याच्यामध्ये घातलेलं वाटलेलं होतं ते घालायचं आहे। 1 मिनिट मी मसाला परतून घेतलेला आहे आणि आता आपण ते पाणी घालूया। मी ही जी वाटलेली डाळ होती त्याच्यामध्ये थोडंसं पाणी पण ॲड केलं आणि ही जी कटाची आमटी आहे म्हणजे आपण आधी केली ती आपण जास्ती पातळ केलेली, तर ही तुम्ही पातळ पण ठेवू शकता आणि थोडीशी तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही घट्ट पण ठेवू शकता। तर मी ही थोडी पातळ ठेवणार आहे। मी याच्यामध्ये थोडंसं आता पाणी ॲड करते आणि याला पण आपल्याला उकळी आणायची आहे। तर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे याच्यामध्ये। मी अर्धा चमचा मीठ घातलं आहे आणि याच्यामध्ये आता आपण पाणी ॲड करूया। याच्यामध्ये मी पाणी ॲड केलेलं आहे आणि आता याला सुद्धा आपल्याला 1 उकळी आणायची आहे। तयार आहे आपली दोन वेगवेगळ्या पद्धतीने बनवलेली कटाची आमटी आणि 2 वेगवेगळ्या टेस्ट देणारी कटाची आमटी। तर ही कटाची आमटी तुम्ही नक्की बनवून बघा, तुम्हाला ती खूप आवडेल। ही खूपच वेगळी टेस्ट देणारी आहे, अगदी कमीत कमी मसाले वापरून आणि कमीत कमी वेळेत तयार होणारी ही कटाची आमटी तुम्हाला खूप आवडेल। तुम्ही नक्की बनवा।